हे मंदिर एका कुणाचं व्यक्तीचं आहे का, किंवा ज्यावेळेस आपली पालखी खाली जाते, गेल्या वर्षी आपल्या नदीचं पाणी दूषित आहे, त्यामुळे मी गेले 7 वर्ष फिल्टरचं 1-2 जार घेऊन जातो आणि महादेवाला आंघोळ घालतो. आणि आंघोळ घालताना बाकीचे लोक असतात, मी काय कुणाला म्हणत नाही त्यांनी देवाला शिवू नका किंवा त्यांनी शिवू नका. आणि असं एक कुठं लिहिलेलं आहे का आपलं पुराण, किंवा हे वाघेश्वर मंदिर हे जर ट्रस्ट बनवलं आहे का, की आपण जर मंदिरात काय करायचं म्हणलं की तुम्ही म्हणता ह्याच व्यक्तीला विचारावं लागेल. मग तुम्ही प्रत्येक काय म्हणता की गेल्या वर्षी मी देव पूजत असताना मला 2 व्यक्तींनी सांगितलं की तुम्ही देवाला हात लावायचा नाही. मी गप्प बसलो की बाबा हे देवाचा सर्वांचा देव आहे. हा जेव्हा इतर नाव असतील 10-15 नावं असं कुणीच म्हणत नाही. इथं माझा 80 वर्षापासून 87 वर्षापर्यंत लोक आहेत, ज्येष्ठ लोक, पण ते लोक असं कुणी म्हणत नाही किंवा आमच्या आज्याने किंवा आमच्या बंधुबांनी हे मंदिर स्थापन केलं आहे आणि ह्याचा मान आम्हालाच राहील. आणि असं कुठलं पुरावा असेल ते पण कोणी सांगा. आणि ह्याच्यामुळं आणि नदीचं पाणी घाण असल्यामुळं मी देवाला आंघोळ घालतोय. मला वाटलं म्हणून मी घालतोय, मला काही कोणी मान नाही दिलेला. म्हणजे गावातली व्यक्ती कुणी जर म्हणत असेल की हे आम्हालाच मान दिलेला आहे आणि आम्हीच करणार, हे पण ज्येष्ठ लोक कुणी असेल तर त्यांनी स्पष्टीकरण करावा. कारण हे मंदिर हे पूर्ण गावाने वर्गणी दिलेली आणि पूर्ण गावाने बांधलेले. मी गावाची सेवा केली, मी पण उद्यापासून सेवा करू शकतो ना. मला आवड आहे देवाची, त्यामुळे असं काय नाही. सेवा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण अधिकार जर तुम्ही करत असाल तर त्याच्या हक्क गाजू नये कुणी, हे एक माझं म्हणणं आहे. त्यामुळं जे काय होतंय, गेल्या वर्षी मी गप्प बसलो, या वर्षी पण वाद झाला, हे असे वाद टळले पाहिजे. जे कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आणि काय कोणाकडे पुराण असेल बा अधिकार दिला असेल ते पण कोणी स्पष्ट करावं, ही माझी विनंती. आजच्या आपल्या सालावाप्रमाणे यात्रेची बैठक पालखी घालून आल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे होत असली. तसंच मागच्या वर्षी सुद्धा अनेक संघर्षाचा गावामध्ये थोडंसं खी झालं, परंतु दादा पाटलांनी मला सांगितलं की ही कुठतरी आपल्या गावचं नाव जुन्या मंडळींनी जिल्हाभर तालुकाभर नेलेलं आहे, त्याचं कुठं गालबोट लागू नये म्हणून आम्ही थोडंसं सर्व मंडळींना विनंती केली. तुम्ही सर्व मंडळी इथं बसलेला होता, सर्वांनी साथ दिली, त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा सर्व मंडळींचं खूप खूप अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट अशी की ह्या मागच्या यात्रा कमिटीने हे जे काम केलंय अगदी वाखाणण्यासारखं काम केलेले. अहो हे आपले जी मंदिराचं खांब उभं राहिल्यात ही त्यांच्या कारकिर्दीमध्ये उभं राहिल्यात.